ते काय म्हटले का माझ्या 2 मित्रांना मी वापरायला सांगितलं, त्यांनी 2 वर्ष वापरलं पण आणि नंतर त्यांनी बंद केलं. काय असतं माहिती का, पडिले वन इंद्रिया सकळ. लक्षात ठेवा, तुमचं प्रारब्ध तुम्हाला श्रीमंत होऊ देणार नाही, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे तुम्हाला मी जे सांगतो नेहमी, मनाला आणि शरीराला ताब्यात घ्या. तुम्ही जो पण जागरूक होत नाही ना, तुमचं मन तुमच्या ताब्यात येत नाही, तोपर्यंत लोक तुम्हाला ताब्यात ठेवणार. जाहिरातीवाले, मार्केटिंगवाले, केमिकलवाले, सगळेच लोक तुमच्या बुद्धीवर काय घेता, ताबा. तुम्हाला असं पुरावे दाखवता का तुम्हाला ते केमिकल वापरावंच लागत. त्याच्यामुळे तुमची बुद्धी काय पाहिजे, स्थिर पाहिजे. ती स्थिर तेव्हाच होईल, तुमचं हृदय कुठेतरी जोडलेलं असेल. तुम्ही जसं SCT बरोबर हृदय जोडलं एकदा, मी दुसरं काहीच वापरतच नाही. मला किती कोणाच सांगितलं मी नाही वापरत. माझ्या स्वतः शेतीत नाही वापरणार, वापरतच नाही. हो, ठाम. म्हणून मी नेहमी सांगत असतो, ज्याच्याकडे श्रद्धा आणि सबुरी आहे त्यालाच SCT. आणि काय होतं, चर्चा जर केली ना आपण, समजा दोघ जण राहते, यांचे मत वेगवेगळे होते, ते आपल्याला बी बोर करते. मी त्यापेक्षा त्यांचे जात ऐकलं का, म्हणजे त्या दोघांना सुधारायला जायच्या ऐवजी ना ते सुधारती नाही, हा बिघडतो. ते उलटा कार्यक्रम. त्याची दारू सुटत नाही, याला लागत. माझ्याकडं बोरीचा बाग आहे. हा बाग पाहायला माझ्या हिशोबानं ठराविक लोकच येतात फक्त, पण त्यांच्या मनात अशी इच्छा येत नाही का हा करतो मग आपणही करावा. जे बाहेरचे लोक आलेले, जवळजवळ मी त्यांना 5 एकरची लागवड करायला सांगितली. त्यांना मी सांगितलं, मी तुम्हाला जो फॉर्म्युला देईन तो तुम्ही वापरा. पण जे ऐकणार आहे ना त्यांनाच सांगतो. आणि जवळचे काय करते, मजा करते, आपली टिंगल्या करते. आणि दुसरी गोष्ट काय राहते माहिती का, त्यांच्या डोक्यात असं राहतं, नाही हे काहीतरी वेगळं करते, आपल्याला वेगळं सांगत. त्याचा स्वतःच विश्वास नाही. आणि अशा लोकांना समजा भरपूर जणांना सांगितलं होतं, मी जे यूज करतो ते तुम्ही गावाला. त्याच्यामुळे ते तिकडे बोलले नाही काही पेरू मध्ये. मी बोललोच नाही, भामट्यासारखी मजा पाहिजे. त्याच्याकडे मी 2 वर्षापूर्वी गेलो, ती कृषी अमृतची गोणी बघितली होती मी त्यांच्याकडे. ते म्हणे तुला काहीच पेरूवाले का, हा बरं, ते म्हणे तुला याच्यातलं काहीच माहित नाही. म्हणलं मी 7 वर्षापासून ते पण मी बोललो नाही त्यांना जास्त काही.